नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे हे आज भेट देतील। आज संध्याकाळी 5:30 वाजता आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिराला भेट देतील। 80 वर्ष जुनं हे मंदिर अनधिकृत ठरवून पाडण्याची नोटीस या मंदिराला आली आहे। रेल्वे मंत्रालयाने ही हनुमान मंदिराला नोटीस धाडली आहे। काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याच मुद्द्यावरून कडाडून टीका केलेली होती। त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल, तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं। आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा, हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे, तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं। सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे, तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं। तर दादरमधल्या हनुमान मंदिरामध्ये आज संध्याकाळी महाआरती होईल। भाजपवाल्यांना सुद्धा यायचं असेल तर त्यांनी यावं असं राऊतांनी म्हटलंय। हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे। आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल। स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होतील। भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं। आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ, यावं ना घंटा वाजवायला। त्यांना घंटा हिंदुत्व कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।